कोपरगाव शहरामध्ये काल झालेल्या एका मूकबधीर आणि मतिमंद तरुणीवर त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या नराधम रवींद्र उर्फ नव्या सुखदेव मोरे आणि त्याच्यासह असणाऱ्या आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी कोपरगाव शहर बंद ठेवत निषेध मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला होता। या मोर्चाचे आणि बंदचे आवाहन सर्वपक्षीय आणि धर्मियातील नागरिकांनी केलं होतं। या मोर्चास हजारोंच्या संख्येनं महिला, पुरुष, युवक मोठ्या संख्येनं हजर होते। एक ऐतिहासिक मोर्चा कोपरगावच्या इतिहासामध्ये ठरला। या मोर्चाची सुरुवात एसजी विद्यालयापासून होऊन श्री संभाजी महाराज पुतळा मार्गे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे गुरुद्वारा रोडने तहसील कार्यालयावर येऊन धडकला। मोर्चाचे पहिले टोक तहसील कचेरी तर दुसरे टोक संभाजी महाराज पुतळ्याजवळ होते। या प्रसंगी रस्ता मोर्चेकरांनी दुतर्फा भरला होता। मोर्चा तहसील कचेरीवर आला असता सर्वपक्षीय नेत्यांची भाषणं होऊन निषेध व्यक्त करण्यात आला आणि सदरचं निवेदन प्रांताधिकारी ठाकरे यांना देण्यात आलं। याप्रसंगी DYSP सागर पाटील, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्यासह आमदार स्नेहलता कोल्हे, पुष्पाताई काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, RPIचे दीपक गायकवाड, शिवसेनेचे कैलास जाधव, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, असलम शेख, मनसेचे सतीश काकडे, संतोष गंगवाल, आजीनाथ ढाकणे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, काँग्रेस आयचे शहराध्यक्ष विकास आढाव, RPIचे रणशूर, मुस्लिम विकास कमिटीचे संस्थापक हाजी मेहमूद सय्यद आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि सर्वपक्षीय, धर्मीय, नागरिक, महिला, पुरुष मोठ्या संख्येनं हजर होते। या प्रसंगी आमदार स्नेहलता कोल्हे, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, पुष्पाताई काळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, शिवसेनेचे आजीनाथ ढाकणे, RPIचे दीपक गायकवाड आदींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। जी काही घटना आहे एका मुलीवर, तुमच्या आमच्या लेकीवर, ती मुस्लिम आहे का हिंदू आहे यापेक्षा एक ती आपली सगळ्यांचीच लेक आहे आणि तिच्यावर माणूस अत्याचार झाला। या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा आपण सर्वांनीच कोपरगाव शहरवासियांनी एकत्र येऊन निषेध केला आणि कठोरात कठोर शिक्षा अशी त्या आरोपीला व्हावी आपण सगळ्यांनी एक मोर्चाद्वारे ती अपेक्षा व्यक्त केली आणि कोपरगाव बंदही सगळ्यांनी, अगदी व्यापाऱ्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला। सर्व मंडळी एकत्र येऊन सगळ्यांनी ही आपली लेख समजून सगळ्यांनी हा विषय हाताळला। तेव्हा माझी मुस्लिम बांधवांना नम्र विनंती आहे की मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालं, पालकमंत्र्यांशी झालं, प्रशासनाने अतिशय गंभीर दखल या प्रकरणाची घेतली। मुलीवरही उपचार व्यवस्थितरित्या चालू आहेत की नाही याचीही चौकशी आम्ही डॉक्टरांशी संपर्क साधून करत आहोत आणि आरोपीला सुद्धा फाशी झाली। त्याची सह आरोपी कोणी असतील अशी जर आपल्याला काही शंका असेल तर त्याचाही प्रशासन दखल घेऊन त्याच्यावरही कारवाई नक्की करण्यात येईल एवढं मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करते। शांततेने या आपण जो कोणत्याही वकिलाने या आरोपीचं वकीलपत्र घेऊ नये अशी अपेक्षा आम्ही सर्वांनी कोपरगाववासी व्यक्त करत आहोत आणि माझी सगळ्यांना विनंती आहे, नम्र विनंती आहे, विशेषतः मुस्लिम बांधव आहेत आपले, तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आम्ही आहोत। इथं काही तुमचीच एकटी नाही तर आमची सगळ्यांची ती लेक आहे, बहीण आहे। त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी याला साथ दिलेली आहे। या घटनेला आपल्याला सगळ्यांनी सोबत निषेध नोंदवलेला आहे सगळ्यांनी एकत्र येऊन। माझी सर्वांना विनंती आहे की कुठेही याचा आता जास्ती धार्मिक वळण न देता एका माणुसकीच्या भावनेतून आपण प्रशासनाला थोडंसं एक काम करण्यासाठी संधी देऊया आणि हा मोर्चा आता आपण विसर्जित करूया। सगळ्या शहरात जे मूकबधीर मतिमंद मुलीवर अत्याचार झालेला आहे त्याचा मी प्रथमतः निषेध करते। या जे 3-4 आरोपी आहेत त्यांना ताबडतोब अटक होऊन कायद्याच्या चौकटीत कसं बसवायचं ते पहा आणि त्या तिघांना, चौघांना जे आहे ते त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असं मी सर्व महिलांच्या वतीने आवाहन करते। ती केवळ एका मुस्लिम समाजाची मुलगी नसून ती मुलगी आपली मुलगी, आपली स्वतःची मुलगी असं मी मानणारा कार्यकर्ता आहे। या अगोदर कोपरगाव शहरामधल्या झोपडपट्टीमधल्या 12 मुली मी दत्तक घेतलेल्या आहेत। या मुलीला तर पालक आहेत। या ठिकाणी मी जाहीरपणे सांगू इच्छितो या दुर्दैवी मुलीला कुटुंबाला राग येणार नसेल तर चांगला अर्थ फक्त लावा। या दुर्दैवी मुलीला तिचे आईवडील घरचे आहेत, सगळे सांभाळायला तयार आहेत, तरी पण त्या मुलीला मी दत्तक घेतला असं या ठिकाणी मी जाहीर करतो। टाळाबाजाचा विषय नाही, थोडा आपण सहचार्याचं ठेवलं पाहिजे। पोलीस खात्याला माझी विनंती राहील, त्यांनी तर ताबडतोब आरोपीला अटक केलेली आहे। अजून जे काही आरोपी आहेत त्यांना हे पकडतीलच, 100% पकडतील याची मला खात्री आहे। यानंतर पुन्हा एकदा कोपरगाव शहरामधल्या
शांतता समितीची पुनर्रचना करून आपण एक व्यापक बैठक आपण या ठिकाणी घेतली. एका मतिमंद मुलीवर जो काही अश्वी अत्याचार झाला, हा अत्याचार करणाऱ्या नराधमांच्या निषेधार्थ कोपरगाव शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आज आपापले व्यवहार बंद ठेवून मोर्चामध्ये सामील होऊन त्याचा निषेध केलेला आहे. मोठ्या प्रमाणावर कोपरगाव शहरातले नागरिक, सर्व पक्षीय, सर्व धर्मीय नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. त्या मुलीला सहानुभूती निश्चितपणे दिलेली आहे. या आरोपीबरोबरच त्याचे जे सहआरोपी आहेत त्यांना देखील अटक झाली पाहिजे अशी गावातल्या जनतेच्या वतीनं आणि व्यापाऱ्यांच्या वतीनं आमची विनंती आहे. शिखशाही भारत की है हम सब भाई भाई या फुले शाहू आंबेडकरांच्या अण्णाभाऊ साठे पैगंबरांच्या देशामध्ये, राज्यामध्ये, गावगावामध्ये असं आया बहिणी जर अत्याचार होत असेल तर मला वाटतं त्यांना नक्कीच फाशी दिली पाहिजे. खऱ्या अर्थानं ही जी मुलगी आहे त्या मी घरी गेलो ती बघितली त्यांची अवस्था, आईवडिलांची त्यांची. त्या मुलीला अक्षरशः नशेली इंजेक्शन तिला दिलेले आहे, तिला विषारी इंजेक्शन देऊन तिच्यावर बलात्कार केला गेलेला आहे. आणि ही घटना आजचीच नाही, महाराष्ट्रामध्ये अनेक घटना घडलेल्या आहे. तिची आता चिड येते म्हणून शासनाने जसं आता कालच्या मिटिंगमध्ये सांगितलं मुख्यमंत्र्यांनी का डायरेक्ट सरपंच करायचा आहे जनतेतून. मला असं वाटतं आता डायरेक्ट जनतेच्या ताब्यात अशा आरोपी द्यावा आणि त्यांना फाशी व्हावा. म्हणून मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं त्यांना फाशीची मागणी करतो. त्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. त्यासाठी कोपरगाव शहर शिवसेना, युवासेना आणि सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो. या मोर्चामधील महिलांचा आक्रोश आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्या या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या मोर्चामध्ये सर्व धर्मीय महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या प्रसंगी डीवायएसपी सागर पाटील यांनी या घटनेचा तपास तात्काळ होऊन गुन्हा दाखल होऊन तक्रारमधील आरोपी अटक करून त्याची पोलीस कस्टडी घेऊन सखोल चौकशी करून तपासामधील अजून काही आरोपी असेल तर त्यांनाही तात्काळ अटक करू आणि या घटनेच्या चौकशीकरिता फॉरेन्सिक सायन्स टीम नगरमधून बोलावून तपास कार्य हे अतिशय वेगाने चालू आहे. तरी अफवांवर विश्वास न ठेवता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये मदत करावी असं आवाहन केलं. पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल एक गुन्हा दाखल झालेला आहे. एका मूकबधीर मुलीवर अत्याचार झाल्याची कंप्लेंट आल्यानंतर आपण तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यातील फिर्यादीमध्ये जे नमूद आरोपीचं नाव होतं त्याला तात्काळ अटक केलेली आहे आणि त्याची पुढील कारवाई, पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळावर तात्काळ पोलिसांनी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे. त्या ठिकाणी नगरहून आपण फॉरेन्सिक सायन्स टीम खास आपण त्यासाठी बोलवलेली आहे. घटनास्थळावरून काही पुरावा आपण जप्त केलेले आहेत. त्या निषेधार्थ आजचा हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आपल्या मीडियातून, आपल्या माध्यमातून सर्व कोपरगाव नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की पोलीस प्रशासनाने अतिशय गंभीरपणे याची दखल घेतलेली आहे. अतिशय योग्य पद्धतीने तपास सुरू आहे. लोकांनी, नागरिकांनी कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं आणि आपला कोपरगाव शहरातील कायदा सुव्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने मेंटेन करावा असं मी आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. फिर्यादीमध्ये एकाच जी फिर्यादीची आई आहे त्या फिर्यादीच्या आईची स्टेटमेंट घेऊन आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये एकाच नाव आहे. तरीसुद्धा अजून काही गोपनीय माहिती समजा मिळाली तर त्या पद्धतीने सुद्धा तपास सुरू आहे. तशी नावं कोणाची निष्पन्न झाली तर तात्काळ त्यांना आम्ही कायदेशीर कारवाई त्याच्यावर करणार आहे. या मोर्चाकरिता शिर्डी विभागीय उपाधीक्षक डॉक्टर सागर पाटील, शहर पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेबराव कडनर, उपनिरीक्षक विकास देवरे, एपीआय कादरी, पीआय कदम, पीएसआय जगदीश मुलगीर, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप काशीद, संदीप बोठे आदींसह शिर्डी, राहाता, लोणी येथील पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कोपरगाव बंदला 100% प्रतिसाद देत शाळा आणि भाजी मार्केट बंद ठेवत सर्वांनी पाठिंबा दर्शवला. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव.